हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत रामनवमी निमित्त सुंदर मराठी भाषण। तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आदरणीय पाहुणे, शिक्षक आणि माझ्या वर्गमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज रामनवमीच्या निमित्ताने मला या दिवसाविषयी काही गोष्टी सांगायच्या आहेत। आजच्या दिवसाबद्दल आपण सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे। रामनवमी हा सण भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपरिक सण आहे, जो संपूर्ण भारतात अतिशय आनंदाने साजरा केला जातो। हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो। धर्मग्रंथांनुसार भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवांपैकी एक आहे। श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार आहेत। भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला। भारतात रामनवमी वर्षातून 2 वेळा साजरी केली जाते। पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू श्रीरामाचा जन्म म्हणून साजरी केली जाते, तर शारदीय नवरात्रमध्ये साजरी होणारी रामनवमी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते। रामनवमीच्या निमित्त भाविक भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करतात, उपवास करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात। घरे आणि मंदिरे दिवे आणि फुलांनी सजविले जातात। भक्तिगीते आणि कीर्तने गायली जातात। यावेळी रामायण पठण आणि रामलीलाचे आयोजन केले जाते, जे या उत्सवाचे विशेष आकर्षण असते। रामनवमी हा सण सत्य, आचार आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो। भगवान राम हे सर्व गुण आपल्या जीवनात मूर्त रूप देतात आणि आपल्याला शिकवतात की आपण अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे। आजच्या या भाषणात आपण शिकलो की प्रभू राम धार्मिक पात्र नाहीत, ते जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचे प्रतीक आहेत। त्यांच्या जीवनात सत्य, नैतिकता, कर्तव्य, त्याग, प्रेम या गुणांचा समावेश होता। तो गुण आपल्या जीवनात आत्मसात करून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया। रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।